हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला संगमरवरीचं जे देवघर असतं ते कसं क्लीन करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। आता बरेच दिवसापासून मी गावी गेली होती, तर देवघर काही स्वच्छ झालं नाही। तर मग आज आपण बघूया की देवघर कसं स्वच्छ करायचं। यावर बरीच धूळ साचली आहे। तर देवघर स्वच्छ करण्यासाठी मी एक स्प्रे ऑर्डर केलेला आहे। तो मी तुम्हाला सांगेलच की तो कुठला स्प्रे आहे। तो मी ऑर्डर केलेला आहे। तर बघू त्याच्याने आपलं देवघर व्यवस्थित निघतं का। तर या स्प्रेने क्लेम केलेला आहे की एकाच यूजमध्ये तुमचं देवघर खूप छान क्लीन होतं। तर मग बघूया। सगळीकडे हा स्प्रे मारून घेते। पूर्ण आत आणि बाहेर हा स्प्रे मी मारून घेणार आहे। त्यानंतर त्यांनी 15 ते 20 मिनिटं त्या स्प्रेला तसंच राहू द्यायला सांगितलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घासणीने घासून बघायचं आहे। आता 15 मिनिटं कंप्लीट झाली आहे। बरीच घाण याची निघालेली आहे, बघू शकतात डिफरन्स। आता याला मी एका ओल्या नॅपकिनने पुसून घेणार आहे। का फरक बघू शकतात यात। बऱ्यापैकी हा क्लीन झालेला आहे। हे पण खूप काळवंडलेलं होतं। दिव्याची वाफ इथेच लागत होती, त्यामुळे हा पोर्शन खूप काळा होता। आधी व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला। तर तेही आता व्यवस्थित क्लीन झालेलं आहे। जसं मी पुसते तसं लगेच आपल्याला डिफरन्स कळतोय। अशा प्रकारे हे बघा किती क्लीन झालेलं आहे। तर खूप छान रिझल्ट आहे या स्प्रेचा। हा स्प्रे आहे किचन क्लीनरचा, रिमॅपचा। हा किचनमध्ये सुद्धा यूज होतो, टाईल्सवर यूज होतो, कॅबिनेटमध्ये, काचेवर बऱ्याच गोष्टी याच्याने क्लीन होतात। तर हा स्प्रे मला खूप आवडला आणि याच्याने माझं काम अगदी झटकीपट झालेलं आहे। तर तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल तर मी लिंक टाकते। हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, जस्ट एक मी प्रोडक्टचा रिव्ह्यू केलेला आहे, कारण हे प्रोडक्ट खरंच खूप छान आहे आणि माझं खरंच खूप छान काम इथे झालेलं आहे आणि झटपट माझं काम झालेलं आहे। विदाऊट म्हणजे मी काही घासणी वगैरे पण नाही लावली आहे, फक्त स्प्रे लावून ठेवला आणि त्याला पुसून घेतलेलं आहे देवघराला, तरी हे खूप स्वच्छ निघालेलं आहे। तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मी आता पूर्ण पुसून घेते आहे आणि मग तुम्हाला मी रिझल्ट दाखवते। पूर्ण देवघर मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात रिझल्ट। आधी हे देवघर कसं दिसत होतं आणि आता हे बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे। हे जे डाग आहेत हे ऑलरेडी दगडालाच होते।